याच्या 10व्या वर्षी बाबा छत्रपती शिवाजीराजांचं पहिलं लग्न झालं. कितव्या वर्षी? वयाच्या 10व्या वर्षी. थोडा म्युझिक तास कमी कर ना मला, एकदम सारे बस. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं का. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांनी पहिलं लग्न केलं. आपली 35 वर्षाची अजून रेजला नाहीत, त्यांना कळानच ती कट्ट्या बसल्यात अजून. शोभा, अरे लगीन करावं लागेल. हे शोभा, 8 लग्न केलीत महाराजांनी. हम दो और हमारे दो. 8 लग्न करण्यामाग राजकारण होतं. राजकारणातला पहिला पैलू आज आईसाहेबशी जाऊन शोभाराजांना शिकवला. शोभा, ज्याची संघटना मोठी ना, यश त्याला असतं बघ, त्याला राजकारण म्हणतात. शोभा, आई 8 लग्न. हो शोभा, सिंदखेड राजा जाधव घराणं आपलं घराणं आहे. आपलं सगळं मोहिते घराणं, निंबाळकर, सगळी घराणी एकत्र केलं. पहिलं लग्न केलं सातारा फलटण निंबाळकर घराणं. मुधोजी, ओ मुधोजी निंबाळकर, कन्येला घेऊन या उद्या गडावर. आई चुकलं का आमचं काय? तसं नवं मुधोजी, सांगितलं तेवढं करा. आले मुधोजी निंबाळकर कन्येला गडावर घेऊन. लहान आहे कन्या, तुरु 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 चालत आली आणि ती कन्या तिथं जाऊन उभी राहिली जिथं शिवबाराजे तलवार चालवतायत, दानपट्टी फिरवतायत. त्या कन्येचं नाव आहे का? त्या कन्येचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आईसाहेब. मधोजी म्हणतात, ए सई, अरे ते शिवबाराज आहेत असं बघायचं नसतं सई. आबासाहेब हे? हो सई ते. हे तलवार चालवणारे? हो सई ते तलवार चालवणारे, दानपट्टे फिरवणारे ते शिवबाराज आहेत. नवा आबासाहेब, आम्हाला नाही वाटत ते शिवबाराज आहेत. कोण म्हणती? रणरागिणी सई म्हणती. लहान आहे सई पण हुशार. हे सई, अरे बरखास्त करतील राज्यातून आपल्याला, परत असं तोंडातून शब्द नको काढू. ते शिवबाराज आहेत सई. नवा आबासाहेब, शिवबाराजे नाहीत ते. तशीच सई फिरली आणि आईसाहेबची जाऊनच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुजराच नाही केला आज. राष्ट्रमाता, राजमाता, नवे नवे स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ सई मुजरा कर. आई चुकलं आमचं हो. ते आमचे आबासाहेब रागवले आमच्यावर. आम्ही मुजरा नव केला तुम्हाला, पण ती गडबड अशी झाली की आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत. मग सई ते शिवबाराजेच आहेत की नाही? आई साहेब ते शिवबाराज नव. मोदोजी निंबाळकरांना वाटलं अपमान झाला दरबारात. आता सईने अपमान केला. सई म्हणते, आबासाहेब रणरागिनी तुमची सई, निंबाळकर घराण्याची वाघीण. अपमान नाही करायला तुमचा, बहुमान वाढवायला आले. अरे पण सई, अरे ते शिवबाराजे. थांबा आबासाहेब. महाराणी सईबाई म्हणतात, महाराणी सईबाई म्हणतात, आई साहेब अहो ते शिवबाराजे नाहीत आई साहेब. हे सई, ते दानपट्टे चालवणारे, तलवार चालवणारे तेच, अहो तेच शिवबाराजे नाहीत. मग सई ते शिवबाराजे नाहीत तर कोण आहेत? एवढ्या धारसानी बोलती. आई साहेब ते शिवबाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजीराजे आहेत. ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. असं कसं ओळखलंस? ती फिरणारी तलवार आहे का? तो फिरणारा दानपट्टा आणि ती तलवारीची धार ती सांगून जाते, ही तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार आणि महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकणार. आणि या सुवर्ण क्षणाची महाराणी सई साक्षीदार असणार. हे सई, साथ देशील नव माझ्या शिवबाची? आई शेवटपर्यंत सई असेल सोबत. बघा खरं सांगू का आई, महाराणी सईबाई या दुर्दैवी आई ठरल्या. बाळराजे 3 वर्षाची आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघाला. जगदंबा, जगदंबा. बाळराजे म्हणतात, आई आम्हाला आवश्यकता आहे हो तुमची, असं कसं सोडून जाऊ शकता? आई म्हणती, बालराजे तुमचा कोवळा हात द्या ना आमच्या हातावर.
मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, हैसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. बालराजे मिठी मारायची हो. आज महाराणी सईबाई रडत होत्या, पण हे दुःख कुणाला कळत कुणास ठाऊक. शंभूराजाला बी कळावं नाही. शंभूराजा म्हणतात, आई का रडता? आई म्हणती, तुमच्या आबासाहेब नाही येत भेटायला आम्हाला. त्यांनी 8 लग्न केले असतील, पण सईने नाही फसवलं त्यांना. आई साहेब येतील ना आमच्या? नाही येणार, नाही येणार ते. त्यांना वाटतंय आम्ही शब्द नाही पाळला. आम्ही शब्द दिला होता तवा की शेवटपर्यंत साथ देईल, पण आमच्या देहातला प्राण चाललाय, याच्यात आम्ही काहीच नाही करू शकत आता. बाळराजे म्हणतात, आई साहेब आम्ही आणतो आबासाहेबांना. गेले बाळराजे, आबासाहेब आमच्या आई साहेबांकडे चला. आबासाहेब एस बाळराजे कोण्या आवाजात बोलता? आबासाहेब तुम्हाला काही वाटत नाही का? निष्ठुर काळजाचे झाले तुम्ही. शोभा ऐक बाळराजाचं. आई साहेबजी जाऊ म्हणतात, बाळराजे त्यांची चुकी नाही ती. त्यांनी 8 लग्न करू द्यात, पण सगळ्यात जास्त प्रेम महाराणी सईबाईंवर आहेत. त्यांना नाही सहन होणार सई चाललेली. मग एवढं प्रेम आहे तर का नाही भेटायला येत? अहो बाळराजे तुमच्या आईने फसवलं आम्हाला. त्यांनी शब्द नाही पाळला त्यांचा. त्यांनी शब्द दिला होता शेवटपर्यंत साथ देईल. इकडं विजापूरला अफजल खान आला होता, त्याने आक्रमण केलं होतं, ते संकट. आणि इकडं महाराणी सईबाई शेवटचा श्वास. जगदंबा. पण महाराज बाळराजेने ओढूनच आणला आबासाहेबांना. आबासाहेब म्हणतात, हे सई तू फसवलंस रे. तू शब्द दिला होतास ना, तू शेवटपर्यंत साथ दिन. का चालली सई? बाळराजे म्हणतात, आबासाहेब तुम्ही रडता? आबासाहेब हो बाळराजे आमचा जीव आहे तुमच्या आई साहेबांवर. तुम्ही का आणला मला इथं? शिवबाराजांनी सईबाईच्या हातात हात दिला. ए सई शब्द पाळला नाहीस तू. आता जो सईबाई शब्द बोलल्यात ना, तो महाराष्ट्रात सुवर्ण अक्षरात दिला गेलाय. महाराणी सईबाई म्हणतात, महाराज आम्ही नाही फसवलं तुम्हाला. आजही आम्ही आमच्या शब्दावर कायम आहे. तुम्ही म्हणता आम्ही फसवलं, आम्ही साथ नाही दिली. नाही महाराज आम्ही साथ दिली तुमची. आमचा प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज स्वराज्याला देऊन जाते, जो शेवटपर्यंत धर्मासाठी लढल. ओ संभाजी राजे छावा हात तुम्ही आमचे. आणि छावा झुकत नाही कुणासमोर. जगदंबा आई आज लेकराच्या आईने प्राण सोडला बर का. लई रडले शंभूराजा आज. आबासाहेब म्हणतात, बाळराजे आवरा हो. आबा आमची आई म्हणते संभाजी छावा आहे. हा छावा काय असतो? तेव्हा आई साहेबजी जाऊ म्हणतात, बाळराजे अहो ज्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरगा छावा असतो. छावा है संभाजी. खरे छावा होता. आपल्या माणसाने पकडले आपल्या माणसांना. तुम्हाला एक सांगू का, आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला कधीच दाखवलं नाही आजपर्यंत, कधीच नाही. कवी खलश म्हणतो, राजे अरे पकडला गेला छावा. अरे कुणाची मजा नव्हती हात लावायची. पकडले गेले शंभूराजे. 20 फुटावणे साखदंड टाकले आणि कर ओढल्या गेला राजांना. कवी कलश म्हणतो, राजे अरे यांची मजा नाही तुम्हाला हात लावायची. यांनी 20 फुटावणे साखदंड टाकलेत. या मातीतून फरफडत गेला महाराष्ट्राच्या. दादा काय वाटलं असं महाराजांना? उंटाला बांधून महाराजांना फरफडत नेत होते आज. खरं सांगू का आई, हा कुणाला माहितीच नव्हतं आपला राजा आहे. हेच सगळ्यात मोठं दुःख होतं. कवी कलश म्हणतो, राजे अरे का रडताय राजे? राजे म्हणतात, कवी कातडी सोडल्या गेली बरं का बाबा, उंटाला बांधलं तिथंच. कवी म्हणून नाही रडत तर मी
पण या पाना फुलांना सांग ना, त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना पूर आलाय, अरे त्यांना माहिती नव्ह त्यांचा संभाजी पकडला गेलाय. आणि नजर गेली जंजिऱ्याकडं. डोळ्याच्या कडा पाणवल्यावर काही महाराजांच्याच डोळ्याच्या कडा पाणवल्याच. कुणासाठी लढले हो महाराज? आपल्यासाठी लढलेत. हा कपाळाचा गंध शिल्लक दिसतोय ना, महाराजांमुळे. आणि हे तर कीर्तन होत आहेत ना, हे महाराजांमुळे आहेत. लक्ष तर आहे का? नसती होऊन कीर्तन नरढेव तलवारी ठेवल्या असते आपल्या. महाराज अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात आम्ही हिंदुत्व मांडतो. हा कबीर महाराज काय जन्माला आलाय नंतर, तो मरताना हिंदू मारणार ही गोष्ट आधीची आहे. क्यों तो ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है. हाँ, ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र. काय बलिदान. डोळ्याच्या कडा पाणवल्याच. कधी न रडणारा राजा दादा. अरे अपराजित योद्धा आहे महाराज, एक भी युद्ध नाही हरले. आज रडले नाही. जंजिरा दिसत होता माग. कवी कलश तो जंजिरा दिसतो का? तो जंजिरा म्हणजे माझ्या आबासाहेबांचं आणि आईसाहेबांचं स्वप्न. आई म्हणती बाळराजे जंजिरा घ्या बरं एकदा सत्तेत. एक मोठं वाक्य बोलू का आई? जंजिऱ्याची काय बात घेऊन बसला हो बरं का माधवगुरुची. जंजिऱ्याची काय बात घेऊन बसला. अजून थोड्या वर्ष जगले असते ना बाबा शंभूराजे, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. जगदंबा आई स्वयंपाक करताना विळीनी सुरीनी एवढं कापलं आणि दुसऱ्या दिवशी मिठाचं पाणी गेलं सहन होत नाही बरं का. डोक्यापासून नखापर्यंत महाराजांची सगळी खातडी काढली आज. जगदंबा तुमच्यासारख्या आई हळदी लावायला पाहिजे होती हो महाराज. मिठाचं पाणी टाकलं महाराजांच्या अंगावरच. मिठाचं पाणी डोक्यावर ओतलं आणि प्रत्येक शरीराच्या प्रत्येक जखमेत मिठाचं पाणी गेलं. आई पाण्यातून मासा बाहेर यावा असा तडफडला असता हो. राजे एवढे बी आले नाहीत. जगदंब काही म्हणतो राजे खाईच होत नाही का हो? राजे म्हणतात कवी अरे झुकेल तो छावा कोण. खरंच नाही आले महाराज एवढे बी. औरंगजेब म्हणतो हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था तब देखा था, 32 साल का हुआ है. हुजूर मैं जाऊ उसके सामने एका झपक्यात उलटा करेल. महाराष्ट्रातलं रक्त आहे लय खतरनाक आहे हुजूर. कसा आणलाय आम्हाला आमचं माहितीये. महाराष्ट्रातलं रक्त म्हणजे बाबा बुर्रानपूर उद्ध्वस्त केलं तर शंभूराजांनी. नाक होता औरंग्याचं. हे निकम्मो अरे खामोश. मेरे ओर से हो क्या संभाजी के ओर से हो? ते सहकारी जे बोलले ना शिवाजी बाबा हे उत्तर लय भारी आहे. ते सहकारी म्हणतात हुजूर सच कहूं क्या आपसे इस वक्त ना तो हम आपके ओर से है ना हम संभाजी की ओर से है. हम सच्चाई की ओर से है और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर और छावा झुकता नहीं किसी के सामने. खामोश. 2-3 मिनिटं फक्त शेवटची. आई महाराजांना उभं केलं औरंगजेबाच्या समोर. औरंगजेब काय म्हणतो माहिती का? अरे खरं सांगू का आई दादा गौरवशाली झाला इथं हिंदू धर्म. जगातील सर्वश्रेष्ठ धर्म या. ये आंखें सताती है. पसंद आया इसका जज्बा. अरे है क्या हम में से कोई ऐसा देखो इसका तेज. अहो मारुतीरायांना शिंदूर पासावा असं रक्तबंबाळ शिंदूर होतं नाही. एवढे बी आलत नव्हते महाराज. या लालबुंद सळ्या आहेत का या? हस्तप्त सळ्या डोळ्यात जाणार होत्या हो. निकाल दो इसकी आंखें, ये आंखें सताती.
बाबा जी माणसं सळ्या घेऊन आली का त्यांच्या माणसं त्या माणसातल्या सळ्या हातातल्या गोळून पडल्या होत्या महाराजांचं तेज बघून औरंगजेब म्हणतो निकम्मो हुजूर माफ कर दो हमको पर ऐसी आंखें ही नहीं देखी आज तक कुछ तो कहती है इसकी आंखें हुजूर हा महाराष्ट्र आपला कधीच नाही होऊ शकत सत्ता नाही करू शकत हुजूर लय खतरनाक आहे हो कवी कलश म्हणतो राजे अर्जा खाना राजे डोळे या सळ्या बरखास्त करतील डोळ्याला राजे तुमच्यासारखा मित्र पाहिजे राजे आयुष्यात राजे म्हणतात कवी कलश अरे तुझ्या बी मैत्रीला सॅल्यूट रे अडचणीत मदत करणारे मित्र नकोत अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा कवी कलश आणि धर्मवीर संभाजी राजांसारखी मैत्री सपकन सळ्या डोळ्यात गेल्या नुसत्या खोमण्या उरल्या होत्या बाबा डोळे फिरत होते इतिहास सांगतोय तुम्ही विचार करा एवढी टाचणी टुचणी तर सहन होत नाही बाबा रक्त द्यायला गेलो की सुई टोचायच्या आधी डोळे झाकून घेतो राव छाव्याने डोळे नाही झाकले आज उघड्या डोळ्यात सळ्या गेल्या घर घर फिरत होते स्वराज्याला बघत होते जबान बोलते इसकी बहुत निकाल दे जबान जीव निघाल वय सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारी जीव होती ती लय प्रयत्न केला आणि शेवटी नरढन नाक दाबलं तेव्हा जीभ बाहेर आली सपकन वार झाला जगदंब जगदंब वळवळणारी जीभ दादा जर जगदंब म्हणत असेल काय योद्धा धर्मासाठी गेला असेल गड्या शेवटची 2-3 वाक्य बोलणार आहे खरं तर असं जागा ना लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला किड्या मुंग्यांसारखं नाही मारायचं आपल्याला 23 वर्षाचं आयुष्य वीर भगतसिंग महा रोना मत वीर भगत म्हणतो 23 वर्षात फासावर निघाला वीर भगत की माँ है तू आईच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि 23व्या वर्षी भगतसिंग देशासाठी चालले हम कर चले हम फिदा जान तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो देशासाठी जाणारे भगत हे समाजाच्या हृदयात जिवंत राहिले 39 वर्षाचं आयुष्य स्वामी विवेकानंद जगाच्या पटलावर स्वामी विवेकानंदांनी भारताचं नाव केलं 39 वर्षानंतर कमी वर्षात आयुष्यात जिवंत राहिले 42 वर्षाचं आयुष्य तुकोबारा आहे जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला आला आणि वैकुंठ गमन झालं जगद्गुरु तुकोबाराय गेल्यानंतर समाजाच्या हृदयात अभंगाच्या रूपानं जिवंत राहिले 22व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबाराय समाधीला गेले 2 वर्ष मुक्ताबाईसाठी 2 वर्ष निवृत्ती दादासाठी आणि 2 वर्ष सोपान काकासाठी थांबले पण संजीवन समाधी आहे ज्ञानोबारायांच्या आळंदीत जोपर्यंत चंद्र सूर्य नाही जोपर्यंत संजीवन समाधी तोपर्यंत